नाही म्हणजे माझी तक्रार चुकीची आहे का? या व्यक्तीने म्हणजे तुमचं माझंही काम आहे, माझंच नाही तुमचंही काम आहे. मी तुमच्या निदर्शनास आणून देतो की तुम्ही सर्वांनी याच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. मला काय, मी बसतो खाली, तक्रार मी माझी तक्रार 0 मिनिटात मागे घेतो. बोगस कामं करायच्या करत राहा. माझ्याच मुलांचं काही भविष्य खराब होत नाही आहे. माझी मुलं शिकणार आहे का तिथे? पैसे माझे एकट्याचे जात आहे का? आणि तुम्हाला जर आवडत असतील अशा बाहेरच्या एजन्सींनी केलेली कामं तर आज तुला ठराव करून टाका. आणि शासनाने असंही परिपत्रक काढलं आहे, तुम्हाला NOC 1 महिन्याच्या आत द्यायचंच आहे. सरसकट सर्व कामं 5 वर्षासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, जिल्हा परिषद विभाग असेल यांना प्रदान करीत आहोत. करू दे त्यांना कामं, चांगले काम आहे त्यांचे. मागे घेऊन टाकतो माहीत कंप्लेंट आणणार माझे कागद. मला जिथे भेटायचं तिथे फाईट करायचं तिथे करेल मी. म्हणजे तो ग्रह असा होतो की मी माझ्या स्वतःसाठी मी माझ्याकरता भांडतो का? मी सर्व सभागृहासाठी शहरासाठी भांडतो आहे. हा विषय तर सत्ताधारी गटाचे सभापतींनी लावून ठेवला पाहिजे. त्यांच्या लक्षात एकूण एक खडा ना खडा माहिती मी दिलेली आहे त्यांना की कुठून कुठे कसं पाणी मुरत आहे. रायटिंगमध्ये दिलं की तुमच्या एकट्याच्या अंगावर येऊ नये, मी याच्यात बळी मी जातो. केव्हाही आम्ही चांगले बोलायला गेलो तर तुम्ही वेगळाच अर्थ काढता. सपोर्ट करणार नाही, तुम्हाला सपोर्ट लागतो आणि सपोर्टही करायचा. काही करू नका, मी भांडून घेईन कसं भांडायचं तर. मला काही त्याच्याहून टक्के बिक्के नाही घ्यायचे आहे. आणि कोणी आता जन्माला आला नाही आहे की जो राजू वानखेडेला विकत घेईन. या शहराच्या संस्कृतीचा ऱ्हास होऊ नये म्हणून मी भांडतो आहे.